नमस्कार, 1 मिनिट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्यांसाठी आमच्या जलद, विश्वसनीय आणि तपशीलवार वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओ परिषदेत पाकिस्तानला थेट संदेश दिला का? चीनमध्ये शांघाई सहकार्य संघटनेच्या 25व्या बैठकीत मोदींनी दहशतवादापासून कनेक्टिव्हिटीपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडलं, पण सर्वाधिक चर्चेत राहिली दहशतवादावर त्यांची बेधडक टिप्पणी, आणि तीही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत। यह हमला केवल भारत की अंतरात्मा पर ही आघात नहीं, यह मानवता में विश्वास रखने वाले हर देश, हर व्यक्ति को खुली चुनौती थी। ऐसे में प्रश्न उठना स्वाभाविक है, क्या कुछ देशों द्वारा आतंकवाद का खुलेआम समर्थन हमें स्वीकार्य हो सकता है? एक्सेलेंसी, हमें स्पष्ट रूप से और एक स्वर में कहना होगा कि आतंकवाद पर कोई भी डबल स्टैंडर्ड स्वीकार्य नहीं होंगे। हमें मिलकर आतंकवाद का हर रंग में, हर रूप में विरोध करना होगा। ये मानवता के प्रति हमारा दायित्व है। पीएम मोदींनी नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि दहशतवादाविरुद्ध दोन वेगवेगळ्या भूमिका चालणार नाही असं स्पष्ट केलं। या विधानाचा नेमका काय परिणाम होईल? एससीओ देश दहशतवादाबाबत आणखी कठोर भूमिका घेतील का? इतकंच नाही तर मोदींनी कनेक्टिव्हिटीवर पण मोठं वक्तव्य केलं। कोणताही कनेक्टिव्हिटी प्रकल्प सार्वभौमत्वाचा आदर करत नसेल तर तो फक्त विश्वास गमावतो असं ते म्हणाले। हे थेट चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर केलेला एक धारदार प्रहार होता। यामुळे चीन आणि भारताच्या संबंधात काही नवीन वळण येईल का? त्यांनी चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची पण भेट घेतली आणि त्यांना 2026 मध्ये भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी निमंत्रण दिले। या भेटी आणि विधाने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची वाढती ताकद दर्शवत आहेत। चला तर मग या संपूर्ण घटनेबद्दल विस्तरित माहिती घेऊया। आता आपण या ब्रेकिंग न्यूजच्या सखोल विश्लेषणाकडे वळूया। शांघाई सहकार्य संघटना एससीओच्या 25व्या शिखर परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आणि त्यांच्या द्विपक्षीय भेटी भारतीय परराष्ट्र धोरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत। ही परिषद 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात पार पडली। पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भारताचा एससीओ प्रति असलेला दृष्टिकोन, एससीओ म्हणजे सिक्युरिटी, कनेक्टिव्हिटी आणि अपॉर्च्युनिटी, सुरक्षा, संपर्क आणि संधी, या 3 स्तंभावर आधारित असल्याचं स्पष्ट केलं। सर्वात मोठा मुद्दा ज्यावर पीएम मोदींनी भर दिला तो म्हणजे दहशतवाद। त्यांनी कोणाचेही नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला आणि दहशतवादाबाबत दोन वेगवेगळ्या भूमिका स्वीकारार्ह नाही असं म्हटलं। त्यांनी नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला, ज्यात 26 नागरिकांचा जीव गेला होता। हा हल्ला फक्त भारतावर नाही तर संपूर्ण मानवतेवर होता असं ते म्हणाले। त्यांनी त्या सर्व मित्र राष्ट्रांचे आभार मानले जे या दुःखाच्या काळात भारतासोबत उभे राहिले। हे विधान त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाकिस्तानला एक थेट संदेश होता। पीएम मोदींनी कनेक्टिव्हिटी प्रकरणांच्या महत्त्वावरही जोर दिला, पण त्याच सोबत एक महत्त्वाची अटही ठेवली। सार्वभौमत्व बाजूला ठेवून सुरू होणारे कनेक्टिव्हिटी प्रकल्प केवळ विश्वास आणि अर्थ गमावतो असं ते म्हणाले। ही टिप्पणी चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI च्या संदर्भात होती, कारण त्याचा एक भाग CPEC पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधून जातो, ज्यावर भारताचा तीव्र आक्षेप आहे। मोदींनी त्याऐवजी भारताने पाठिंबा दिलेल्या चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर INST सारख्या प्रकल्पांचा उल्लेख केला। शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या। चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतची भेट विशेष होती। दोन्ही नेत्यांनी मतभेदांचे रूपांतर वादांमध्ये होऊ नये यावर सहमती दर्शवली। मोदींनी जिनपिंग यांना 2026 मध्ये भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी आमंत्रित केले, जे जिनपिंग यांनी स्वीकारले। याशिवाय त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतही भेट घेतली, जिथे दोघांनी भारत-रशिया संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले। मोदींनी कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि बेलारूसच्या राष्ट्रपतींचीही भेट घेतली।
एकंदरीत ही SCO परिषद भारतासाठी एक कूटनीतिक विजय ठरली. या परिषदेने भारताला दहशतवादावर आपलं मत ठामपणे मांडण्याची, प्रादेशिक कनेक्टिव्हिटीवर आपलं धोरण स्पष्ट करण्याची आणि प्रमुख जागतिक शक्तींसोबतचे संबंध मजबूत करण्याची संधी दिली.